नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट उपमा। सो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा। आणि तसंच तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब, लाईक व शेअर करायला विसरू नका। चला तर मग स्टार्ट करूयात। सर्वात प्रथम आपण उपमासाठी लागणारे साहित्य बघूयात। या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली आहे, मिरची घेतली आहे, कढीपत्ता घेतली आहे, शेंगदाणे व कांदा हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे। आपण गॅस ऑन करून घेऊयात। कढई ठेवूयात तापत। कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात। रव्याला आपल्याला छान परतायचा आहे, असा ब्राऊन शेड येईपर्यंत। त्यासाठी आपण तेल गरम केलेलं आहे, बघून घ्या। बघा मी रवा टाकते तेलामध्ये। तेल आपलं गरम झालेलं आहे। छान असा परतून घेणार आहोत आपण, रव्याला भाजून घेणार आहोत ब्राऊन कलर येईपर्यंत। 5 मिनिटं लागतात रव्याला आपल्याला भाजायला। रव्याचा जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत आपल्याला रव्याला छान हलवत राहायचं आहे। रवा कसा बारीक आहे त्यामुळे लगेच पटकन करपतो, त्यामुळे आपल्याला करपून द्यायचं नाही आहे। फक्त एकदम छान असा वास सुटस्तोवर आपल्याला काय करायचं, त्याला छान परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। छान आपण रवा भाजून घेतलेला आहे, तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलाय। नंतर ना कढईमधला सर्व रवा मी प्लेटमध्ये काढून घेतल्यावर त्यामध्ये मी तेल टाकते। तेल टाकून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचेत। छानपैकी शेंगदाणे मी तळून घेते। शेंगदाणे तळून झाल्यावर मी प्लेटमध्ये काढून घेतले। नंतर ना उरलेल्या तेलामध्ये मी जिरं टाकते 1 चमच, 1 चमच मोहरी टाकते, कढीपत्ता आणि मिरच्या सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेते। छान आपल्याला हे जे साहित्य जे होतं टाकलेलं ते परतून घेऊन त्याच्यामध्ये मी पाणी टाकून दिलेलं आहे। आणि आता उकळी येईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे। छान तरी सुटलेली आहे। नंतर ना मी त्याच्यामध्ये थोडीशी मूग डाळ टाकली होती वरून, जे की साहित्यामध्ये मी दाखवली नाही आहे। छान आपल्या ज्या पाण्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते। आणि उकळी आल्यावरच आपल्याला काय करायचं आहे, तर रवा त्यामध्ये टाकायचा आहे। बघा पाण्याला छान उकळी आली आहे, रवा मी त्यामध्ये टाकलेला आहे। आणि रवा भाजलाय त्यामुळे रवा लगेच पाण्यामध्ये मिक्स होतो, त्यामुळे आपल्याला त्यामध्ये गठळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत, छान हलवत राहायचं आहे। आता मी त्याच्यावरती झाकण ठेवते जेणेकरून वाफवण्यासाठी। बघा झाकण 5 मिनिटं ठेवल्यानंतर काढलं आणि नंतर ना बघा आपला जो उपमा आहे तो रेडी झालेला आहे। किती सुंदर झाला आहे बघा। मी त्याला हलवून घेतला आहे परत एकदम। तुम्ही पण हलवा त्याला आणि मोकळा करा। आणि बघा मी दाखवते तुम्हाला किती छान अशी कन्सिस्टन्सी झाली आहे त्याची। बघा एकदम इझिली चिटकत नाही आहे, का तर आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। आणि आपला उपमा तयार आहे। सो तुम्हाला जर माझा व्हिडिओ कसा आवडला हे मला नक्की सांगा। तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तरी करा, का तर खूप टेस्टी लागतो उपमा। आणि सो नेहमीप्रमाणेच की माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।